हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345व्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री अमित शाह हे सरकारी लवाजम्यासह शिवरायांना अभिवादन करण्यासाठी आले होते। रायगडावर झालेल्या भाषणात अमित शाह यांनी 3 ते 4 वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलाय। एवढंच नाही तर धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना अत्यंत क्रूरपणे मारणाऱ्या पापी औरंगाच्या कबरीचा समाधी असा उल्लेख केलाय। यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवरायांच्या ढोंगी चाहत्यांवरती तोप टाकली। महाराष्ट्राच्या शत्रूला, हिंदुत्वाच्या शत्रूच्या थडग्याला समाधीचा दर्जा देण्यासंदर्भातील वक्तव्य प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडातून बाहेर आलेत। त्यावेळी छत्रपतींचे वंशज त्यांच्या बाजूला बसले होते। छत्रपती शिवाजी महाराजांचे ढोंगी चाहते देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनीही त्यांच्यावरती आक्षेप घ्यावा असं वाटलं नाही। समाधी हा शब्द दुसरा कुणी काढला असता तर हिंदुत्वाचा कडेलोट झाला, औरंगजेबाचं उदात्तीकरण करतायत असं त्यांनी म्हटलं। अक्षरशः थैथयाट केला जात असता, पण काल अमित शाह यांनी औरंगजेबाच्या थडग्याचा उल्लेख समाधी केलाय। यावरून त्यांच्या तोंडातून चक्कार शब्दही निघाला नाही। हे राज्याचं दुर्दैव आहे। अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलाय। ते छत्रपती महाराज होते, देशाच्या गृहमंत्र्यांना माहीत नाही का? छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यास तुमची जीभ धजावतेच कशी? हा शिवरायांचा अपमान असून त्यांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल फडणवीस यांनी त्यांच्यावरती खटला दाखल केला पाहिजे की देशाच्या गृहमंत्र्यांना, गुजरातच्या नेत्यांना शिवरायांचा अपमान करण्याचं अभय आहे, असा सवाल राऊतांनी केलाय। तसेच या कार्यक्रमाला कोल्हापूरच्या गादीला निमंत्रण देण्यात आलं नव्हतं, याचाही राऊत यांनी समाचार घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधी रायगडावर कार्यक्रम होत असताना सातारा आणि कोल्हापूर या छत्रपतींच्या दोन्ही गाद्यांच्या वंशजांना निमंत्रण द्यायला पाहिजे होतं। उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये आहेत म्हणून त्यांना बोलावलं, पण छत्रपती शाहू महाराज, संभाजीराजे यांना आमंत्रण दिलं नाही। शाह आणि फडणवीस यांचे हे राजकारण बघून शिवरायांचा आत्मा समाधीमधून तळमळत असेल। शाहू महाराज आणि संभाजीराजेंनाही सन्मानाने बोलवायला पाहिजे होतं, त्यासाठी त्यांनी तुमच्या पक्षात प्रवेश करायला पाहिजे असा सवालही राऊत यांनी केलाय। ते पुढे म्हणाले, रायगडावर महायुतीतील एकोपा दाखवू शकले नाहीत, एससी गटाचे लोकस्नेह पूर्णालाही नव्हते, हा त्यांचा प्रश्न आहे। पण छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं ज्ञान अमित शहांकडून घेण्याइतकी वाईट वेळ आमच्यावरती आलेली नाही। औरंगजेबाप्रमाणे शिवरायांच्या महाराष्ट्रावर सुडाने कारवाई करणारे, आम्हाला छत्रपतींवर ज्ञान देणार आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेले वंशज छत्रपतींचा जय करणारे लोक हे माना डोलवणार एवढी वाईट वेळ राज्यावर आलेली नाही।